नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? चला, सर्वप्रथम आपण आज मटकी भेळ बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी तुम्हाला काय साहित्य लागते ते सर्वप्रथम सांगणार आहे. त्याच्यासाठी पावभर फरसाण घेतलेला आहे, मी बारीक कापलेला कांदा घेतलेला आहे, बारीक कापलेले 2 टमाटे घेतलेले आहे मीडियम आकाराचे, चिंचची चटणी केलेली आहे आणि तिखट लाल चटणी बनवलेली आहे लाल मिरच्यांची. आणि फरसाण पावभर घेतलेला आहे, त्याच्या दुप्पट मुरमुरे घ्यायचे आपल्याला. आणि मटकी घेतलेली आहे बघा, मोड आलेली. त्याच्यात मी थोडीशी हळद टाकली आणि त्याच्यात मी कोशिंबीर टाकलेली आहे. चला तर मग आता आपण भेळ बनवूया, मटकी भेळ. सर्वप्रथम आपण पातेल्यात मुरमुरे घेऊ. त्याच्यात आपण आता फरसाण टाकू, पावभर घेतलेला. फिरून घेऊ, सर्व मिक्स होऊन जाईल. आता मटकी टाकू आपण. चला, आपल्या आता हे छान मिक्स झालेलं आहे, फरसाण, मुरमुरे आणि मटकी. तर आपण आता सर्वप्रथम गोड पाणी घालू याच्यात. एक चमचा पाणी बनवलेलं आहे मी चिंचेचं. हे आता मिक्स करून घेऊ आपण छानपैकी. तिखट हे मी 1 चमचा टाकत आहे, कारण खूप तिखट आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही वाढून टाकू शकता, पण हे फार तिखट आहे मिरची. आता याच्यात आपण कापलेला बारीक कांदा घालणार आहोत. सर्वप्रथम आपण हे छान मिक्स करून घेऊ. तर आता मी बारीक कापलेला कांदा घालत आहे याच्यात. टमाटर पण टाकत आहे. आता आपण जसं हवं आपल्याला तसं याच्यात तिखट घालायचं आहे. भेळ बनवणं झालेली आहे, पण कोणाकोणाला जास्त तिखट हवं असते, त्याच्यामुळे आपण चटणी घालू थोडीशी. चवीनुसार मीठ घालू. थोडीशी मटकी घालू वरून डेकोरेशन साठी. बघा, ही झाली आपली चटपटीत भेळ. तुम्ही आंबट जर खात असाल तर दही घालूनही खाऊ शकता, छान लागते. बघा, स्वादिष्ट अशी आणि पटकन बनणारी ही भेळ आहे, एकदम अशी खावीशी वाटणारी.